नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शॉर्टून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. असणार पुढच्या व्हिडिओ नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघतच आहात, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी. कांदा आडतदार सागर थोरात यांच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. सध्या कांद्याला मागणीच नाही, बाहेरील राज्यात कांदा जात नाही, निर्यातीबाबत सरकारकडून कोणतेही धोरण नाही आणि शहरापुरतेच विक्रीचे प्रमाण मर्यादित असून अपेक्षित दर मिळत नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की शेतकऱ्यांचा जीव वाचवायचा असेल तर शासनाने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून 10 किलोला 200 रुपये दराने कांदा खरेदी करावा. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि असे या ठिकाणी बघितलं, कांद्याला उत्पादन खर्च एकरी तब्बल 1 लाख रुपयापर्यंत येतो. एकरी सरासरी 180 गोण्या उत्पादन मिळते, परंतु सध्याच्या बाजारभाव उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. केंद्र व राज्य शासनाने निर्यात धोरणातील अनिश्चित परिस्थितीमुळे आणखीन बिकट झाली आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, साकोरचे सरपंच अनिल गाडे यांनी सांगितले की वातावरणातील बदलामुळे बाराकीत कांद्याला वास येत आहे. कांद्याची निवड करताना मोठ्या प्रमाणात चोरे फुटत आहे आणि दुय्यम दर्जाचा कांदा तयार होत आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर बाजारात कांदा नेला तर त्याला केवळ 3 रुपये किलो भाव मिळत आहे. धन्यवाद. धन्यवाद.